नमस्कार शिक्षक बंधूंनो, शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून 2026 रोजी होत आहे। त्या परीक्षेसाठी आपणास शुभेच्छा। पेपर 2 2019 मधील प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा असे प्रश्न महत्त्वाचे ठरू शकतात। आकृतीवरून खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? ही जी आकृती आहे हा एक्स अक्ष आहे, वाय अक्ष आहे, दुसऱ्या चरणामधली आकृती आहे आणि दुसऱ्या चरणामध्ये आपण विचार केला की या आकृतीवरचा कोणताही बिंदू घेऊन आपण वायकडे गेलो तर वाय हा धनच आहे आणि या आकृतीवरून कोणताही बिंदू आपण घेऊन एक्सकडे आलो, एक्स ऋण आहे बिंदूच्या डावीकडं। पर्याय पाहूया। एक्सच्या प्रत्येक किमतीला वायच्या 2 किमती मिळतात, चूक। धन एक्ससाठी वाय हा ऋण आहे, चूक। वाय धनच आहे, एक्स ऋण आहे। आणि तिसरा पर्याय, एक्सच्या कोणत्याही ऋण किमतीसाठी वाय हा नेहमी धन असतो। पर्याय अगदी बरोबर आहे। या ठिकाणी एक्स ऋण आहे आणि एक्सच्या कोणत्याही ऋण किमतीसाठी वाय हा धन आहे। चौथा, वायच्या प्रत्येक किमतीसाठी एक्सच्या धन व ऋण या 2 किमती मिळतात नाही, फक्त एक्स ऋण आणि वाय धन। अचूक पर्याय नंबर 3। प्रश्न आहे, समभुज चौकोनाची बाजू 4 सेमी आणि त्याच्या एका कोनाचे माप 120 अंश आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती? हे पर्याय आहेत। समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। ही बाजू 4 आहे, हा कोन 120 आहे। समभुज चौकोनाचे कर्ण समकोनाने दुभागतात। 120चा हा 60 झाला, हा 60 झाला, हा 60 झाला, हा 60 झाला। साहजिकच हा 30 आणि हा 30, हा 30, हा 30, कारण संपूर्ण 4 कोणांच्या मापांची बेरीज 360 असते। 120, 120, 60, 60, 360। हा 30, 60 हा काटकोना दुभागतात। 30 मापाचा, हा 60 मापाचा, 90 मापाचा, 30, 60, 90 मापाच्या प्रमेयात 30 मापाच्या कोनासमोरील भुजा हा निम्मा कर्ण, 4चे निम्मे असते म्हणजे हा 2, हा निम्मा कर्ण 2, हा निम्मा कर्ण 2, 2 2 4 झाला एक कर्ण। 60 मापाच्या कोनासमोरील भुजा ही आहे कर्णाच्या 4चे वर्गमात 3/2, 2 बेदून 4, 2 वर्गमात 3, 2 वर्गमात 3 म्हणजे 4 वर्गमात 3 झाले। पहिला कर्ण 4, दुसरा कर्ण 4 वर्गमात 3। समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार, 2 न 4 ला भागलं, 4 दुने 8 वर्गमात 3। पहिलंच आहे 8 वर्गमात 3 चौ सेमी। असे प्रश्न अचूक सूत्राचा वापर करून सोडवल्यास अचूक पर्याय मिळतो। धन्यवाद।